पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरलेला होता. किल्ले लोहगडावरून होणाऱ्या पतीला ढकलून देण्याचा कट रचणारी सिया गोयल सध्या तुरुंगाच्या गजाड आहे. पण आता पुण्यात आणखी एका सियाचा नवा कारनामा समोर आलाय, ज्याने थेट कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणाऱ्या यंत्रणेतील महत्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटलालाच आपल्या जाळ्यात ओढलंय. सोशल मीडियावरील एका जाहिरातीला भुलून एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होणं मुळशीतील एका पोलीस पाटलाला चांगलंच महागात पडलंय. पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नोव्हेंबर 2025 मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलानं सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली. ही जाहिरात देशातील एका अत्यंत नामवंत ब्रोकरेज कंपनीच्या नावानं करण्यात आली होती. आकर्षक परतावा आणि कमी धोक्यात गुंतवणुकीचा दावा यात केला होता. पोलीस पाटलानं सहज उत्सुकतेपोटी या लिंकवर क्लिक केलं आणि इथेच सायबर गुन्हेगारांच्या चक्रव्यूहाचा पहिला टप्पा सुरू झाला. लिंकवर क्लिक करताच तक्रारदार पोलीस पाटलाला एका गुंतवणुकीशी संबंधित व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यात आलं, ऍड करण्यात आलं. या ग्रुपमध्ये दररोज हजारो लाखोंच्या नफ्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले जात होते. याच दरम्यान ग्रुपमधील सिया नावाच्या एका भामट्या तरुणीनं पोलीस पाटलाशी वैयक्तिक संपर्क साधला. सियानं अत्यंत गोड बोलून पोलीस पाटलाचा विश्वास संपादन केला. त्यांना काही तांत्रिक गोष्टींची माहिती देऊन मोबाईलमध्ये एक खास ट्रेडिंग ॲप इन्स्टॉल करायला लावलं. सवलतीच्या दरात IPO मिळवून देते असं सांगत तिने पोलीस पाटलाला गुंतवणुकीस प्रवृत्त केलं. सुरुवातीला पोलीस पाटलाचा विश्वास बसावा म्हणून या बनावट ॲपवर मोठा नफा दाखवण्यात आला. हा बनावट नफा पाहून पोलीस पाटलाला सियाच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास बसला. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत पोलीस पाटलानं टप्प्याटप्प्यानं तब्बल 56,25,000 रुपये ॲपच्या माध्यमातून गुंतवले. जशी जशी गुंतवणूक वाढली तसं तसं ॲपवरील डॅशबोर्डवर त्यांच्या पोर्टफोलिओचं मूल्य वाढू लागलं. एक दिवस ॲपवर दिसलं की त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य तब्बल 10 कोटी रुपये झालंय. आपले 56 लाख आता 10 कोटी झाले. या आनंदाच्या भरात जेव्हा पोलीस पाटलानं पैसे स्वतःच्या बँक खात्यातून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सायबर गुन्हेगारांच्या मूळ रूपाचा, खऱ्या रूपाचा प्रत्यय आला. पैसे बँक खात्यात जमा झालेच नाहीत. जेव्हा पोलीस पाटलानं पैसे का येत नाहीत म्हणून सियाशी संपर्क साधला तेव्हा तिने एक नवीन आट ठेवली. हे 10 कोटी रुपये सोडवण्यासाठी किंवा रिलीज करण्यासाठी तुम्हाला आणखी 30 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरावे लागतील. एवढेच पैसे देऊनही पुन्हा 30 लाखांची मागणी होत असल्यानं पोलीस पाटलांना संशय आला. त्यांनी संतापून आणखी पैसे भरण्यास ठाम नकार दिला. पैसे मिळणार नाहीत हे लक्षात येताच भामट्या सियानं आणि तिच्या साथीदारांनी पोलीस पाटलांशी असलेले सर्व संपर्क तोडले आणि त्यांचा फोन ब्लॉक केला आणि ॲपमधील खातंही बंद करून टाकलं. आपली 56 लाखांची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पोलीस पाटलांना तात्काळ पोर्ट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस पाटलांनी सिया नावाच्या महिलेसह तिच्या अज्ञात साथीदारांच्या विरुद्ध गुन्हेगारी कट रचणं आणि IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला असून सायबर सेलच्या मदतीनं या गँगचा सध्या शोध घेतला जातोय. अतिलोभ आणि झटपट श्रीमंत होण्याचं आमिष यामुळे एका पोलीस पाटलाची फसवणूक झालेली आहे. जर एका पोलीस पाटलासारखी जबाबदार व्यक्ती अशा जाळ्यात अडकू शकते तर सामान्य नागरिकांनी सतर्क राहण्याची आता गरज आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अनोखी लिंकवर क्लिक करू नका. व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरील गुंतवणुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी ती संस्था सेबी मान्यता प्राप्त आहे की नाही याची शहानिशा नक्की करा. आपण पाहूयात की या प्रकरणामध्ये पुढे आता या भामट्या टोळीचा पोलीस कशा पद्धतीनं पर्दाफाश करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.